ठिकाणी बघा आपण आहे ना आता पाहतोय ना ते सर्व ज्या दिंड्या आहेत ना सर्व म्हणजे तुकाराम महाराज, माऊली, मुक्ताई आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती ह्या सर्व दिंड्या एकत्र या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत। सर्व रोड सगळे रोड फुल झालेले आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर सगळे रोड फुल आहे। आपण पाहू शकता गाड्यांनी म्हणा एक वारकऱ्यांनी म्हणा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जरी पाहिलं तरी आपल्याला वारकरीच दिसतात। या ठिकाणी सर्व ठिकाणी वारकरी दिसतात। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सगळे वारकरीच दिसतात आपल्याला। या ठिकाणी हे वारकरी या ठिकाणी आपण जर पाहू शकता हे पुढून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हे सगळे वारकरी येते। इकडे एक निवृत्ती महाराज, त्याच्यानंतर सोपानदेव, मुक्ताई या ठिकाणचे सगळे वारकरी आपण पाहू शकता। या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आहे। या ठिकाणी सगळे गाड्या आहे, भरपूर असे वारकरी आहे आपण पाहू शकता। माऊली आज या ठिकाणी पाहिलं तर बंधू भेट सोहळा, बंधू भेट सोहळ्याची तयारी चालू आहे। आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ सोपानदेव यांची भेट होणार। त्यानंतर आदिशक्ती मुक्ताईचीही भेट होणार या ठिकाणी। आणि त्यानंतर जर पाहिलं तर माऊलींचीही भेट होणार। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि माऊलीही भेटणार आणि संत श्रेष्ठ सोपानदेव आणि माऊली हे भेटणार। आज हे तोंडले या ठिकाणी जे आहे ना भेटीचा जो सोहळा असतो तर हा तोंडले या ठिकाणी या ठिकाणी एकत्र होऊन पुढे पंढरपूरकडे जात असतात। माऊली या ठिकाणी मुक्काम असतो आणि त्यानंतर पुढे सर्व दिंड्या पंढरपूरकडे जातात। तर तोंडले या ठिकाणी आहे ना भेटीच्या सोहळ्याची तयारी चालू आहे। ते तयारी चालू असताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा पालखी रथ सर्व वारकरी एक माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी सज्ज झालेले आहे। तयारी चालू आहे। सर्व वारकरी
पाहण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये वारकरी असतात. प्रत्येक वारकरी या भेटीची आहे ना आज लावून बसलेला असतो. कारण प्रत्येक वारकऱ्याला भेटीचा आनंद भेटीसाठी आहे ना आनंदाच्या ह्याच्यात त्या पालखी आहे ना आपल्या याच्यामध्ये बाहेर भेटीच्या सोहळ्याचे दृश्य दाखवतो. भेट नाही दाखवत, भेटीच्या सोहळ्याचे जे दृश्य आहे ना ते बघून कारण प्रत्येक ठिकाणी वारकरी दिसणार आणि दिंड्या दिंड्या कारण आज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या 800 दिंड्या आहेत. त्याच्यानंतर माऊलींच्या हातात एक दिंड्या आहे. त्याच्यानंतर काकांच्या दिंड्या आहेत 122 ते 30 दिंड्या आहेत. त्याच्यानंतर आदिशक्ती मुक्ताईच्या दिंड्या आहेत आणि ज्या छोटे जे रथ आहेत जगदगिरी महाराज ह्या पण भरपूर प्रमाणामध्ये असे छोटे बाकीचे रथ आहेत त्यांच्या पण दिंड्या आहेत. त्याच्यामुळे सर्व या आहे ना या ठिकाणी आणि वारकरी या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान बाकीच्या गाड्यांना सुद्धा रस्ता पुरत नाही आणि पब्लिकला सुद्धा म्हणजे वारकऱ्यांना सुद्धा त्यांना सुद्धा रस्ता पुरत सगळ्या दिंड्या एकत्रच चालत असतात. या कारणामुळे रस्ता पुरत नाही. माऊलीच्या दिंड्या तुकारामांच्या दिंड्या सज्ज होऊन भेटण्यासाठी माऊलींतर पुढे जाणार पण काकांचा काका एका ठिकाणी थांबणार तिथे त्या काकांच्या सर्व दिंडी असतात त्या या बाजूला एका ठिकाणी सर्व लाईनीमध्ये बसलेले असतात प्रत्येकाकडे माऊली असतात. पाणी वाटप म्हणा तुमचे जेवणाचे त्याचे कधीच कोण उपाशी वारकरी जात नाही. कारण दानशूर व्यक्ती आहे ना दान भरपूर प्रमाणामध्ये देत असते. कारण इथे पण एवढे दानचं जेवण प्रत्येक ठिकाणी चालू प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे ना कोणत्याही वारकरी उपाशी जाऊ शकत नाही. त्या वारकऱ्यांना कितीतरी सोय असते, कितीतरी पाण्याचे टँकर तर भरपूर प्रमाणामध्ये असतात. एवढे टँकर असतात पाण्याचे का हजारोने टँकर पाण्याचे असतात करण्यासाठी. प्रत्येक वारकरी सकाळी आंघोळ चालत
पाहण्यासाठी त्या माऊलींच्या